पक्षामध्ये आणलं आणि आता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये, सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि वेगवेगळ्या तालुक्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. बरोबर आपण आहोत युतीमध्ये सुद्धा अजितदादांनी अनेक वेळा स्पष्टपणानं सांगितलेलं आहे, जिथं जमेल तिथं युती, जमणार नाही तिथं स्वबळावर. फक्त तिने आपल्या पक्षावर एकमेकावर टीका न करता निवडणूक लढवायची आणि निवडणूक लढवल्यावर त्यावर युतीचा झेंडा कसा फडकेल आणि त्यात राष्ट्रवादीचा कसा फडकेल यासाठी आपण सर्वांनी काम करावं अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी बंधूंनो करतो. मी अनिल शेठ पाटील यांचं भाषण मनपूर्वक ऐकलं. ते भाषण म्हणाले की माझ्याकडं कुठलंही संविधानाचं पद नाही, माझ्याकडे कशाही पद्धतीची सत्ता नाही, परंतु युवकांच्यासाठी रात्रदिवस मी काम करत आलो. रात्री बेरात्री त्यांनी हाक मारली तर मी त्यांच्या दारात हजर राहिलो. अनेक केसेस मी घेतल्या आणि तरुणांचं संघटन केलं आणि यामुळंच आज अनिल शेठ पाटील या विभागाचे नेतृत्व होऊ शकलं, जिल्ह्याचे ते युवकांचे अध्यक्ष होऊ शकले. मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देत सांगेन की तरुणच हे राजकारणाचा संपूर्ण मोठा एक शक्ती आहे की जोपर्यंत तरुण पिटून उठणार नाही तोपर्यंत आपला पक्ष हा वाढणार नाही. आणि मला वाटते अनिल पाटलांच्या नेतृत्वाखाली की जिल्ह्यामध्ये संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा चैतन्याने सळसळेल आणि चांगलं काम करेल याबद्दल मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा या निमित्ताने देतो. बंधुभगिनींनो, अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली आणि त्याचा उल्लेख आपण 5 जुलै 2023चा ज्यावेळा आम्ही युती शासनामध्ये गेलो त्यावेळा अजितदादा पवारांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2004, 2014, 2019 या अनेक वेळेला आम्ही भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला होता की म्हणा पवार साहेब ज्यावेळा पुलोदचे मुख्यमंत्री झाले त्यांनी त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा आपल्या सोबत घेतलेलं होतं आणि या राज्याचा विकास व्हायचा असेल आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रगती व्हायची असेल तर आपल्याला डबल इंजिनचं सरकार आपल्याला निवडलं पाहिजे. आणि यासाठी अजितदादा पवारांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यासह युतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. सत्तेमध्ये गेलो आणि आज आपला पक्ष हा एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा आहे की आपलं कसलंही युतीबरोबर जरी आम्ही असलो तर छत्रपती शाहू फुले आणि आंबेडकर आणि शिवशाहूंचा विचार आम्ही सोडलेला नाही. आम्ही पुरोगामी विचार घेऊन यापुढे जाणार आहोत ही स्पष्ट भूमिका अजितदादा पवार यांनी मांडलेली आहे. आणि म्हणून या छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर या पुरोगामी विचार घेऊन आम्ही आपण संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये काम करणार आहोत. अजितदादा पवारांच्याबद्दल बोलताना निशिकांत पाटील म्हणाले की अतिशय एक प्रभावी व्यक्तिमत्व, आपल्या शब्दाचा पक्का, प्रशासनावर प्रचंड पकड आणि विकासासाठी सातत्याने ध्यास घेणारा, शब्दाचा पक्का आणि सातत्याने जनतेच्या मागे राहणारा असं अजितदादा पवारांचं व्यक्तिमत्व आहे. बंधुभगिनींनो, त्यांना फार मोठं भविष्य आहे ज्याचा संकल्प निशिकांत पाटलांनी केला की आपण भविष्यामध्ये कुठलाही पक्ष आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे स्वप्न बघतो. अजितदादा पवार मुख्यमंत्री होईतोपर्यंत आता स्वस्त आपण बसायचं नाही. या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. बंधूंनो, निशिकांत पाटलांनी काही भावना माझ्याबद्दलच्या व्यक्त केल्या. आपल्याला माहिती आहे मी कोल्हापूर जिल्ह्याचा कागल विधानसभेमध्ये 7 वेळा निवडणूक मी लढवलेला, जवळजवळ 22 वर्षे या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम करणारा एक अल्पसंख्याक सामान्य घरातला आलेला एक कार्यकर्ता. बंधुभगिनींनो, मी ज्यावेळेला अनिल पाटलांच्या वयात होतो त्यावेळी असे तरुण घेऊन मी कामाला लागलो. सातत्याने कामाचा ध्यास घेऊन तरुणांचं संघटन करून आपण काम करत राहिलो. जी जी संधी मला मिळाली त्या संधीमध्ये गरीब आणि सामान्य माणसाचं हित कसं होईल हे बघण्याचा मी प्रयत्न केला. पहिल्यांदा मी
आमदार झालो आणि लगेच मी मंत्री झालो. विशेष सहाय्य खातं माझ्याकडे आलं. संजय गांधी निराधार जी योजना आहे ही बॅरिस्टर अडचणी साहेबांनी 80-81 साली सुरू केली होती. त्यातल्या अनेक त्रुटी मी बदलल्या. विधवा बहिणीला पेन्शन कशी मिळेल हा कायदा मी केला. म्हणजे त्या बहिणीला सोप्या रीतीने कशी पेन्शन मिळेल तिला कायदा आपण या राज्यामध्ये केला. 65 वर्षाचे आई वडील ज्याला मुलं आणि सुना बघत नाहीत त्यांच्यासाठी पेन्शनची योजना आणली. त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं आणि राज्यभर माझं नाव श्रावणबाळ पडलं. दिव्यांग लोक त्यांचं जे 80% अपंगाचा दाखला होता तो नियम मी बदलून 40% आणला आणि त्यालाही पेन्शनचा कायदा या राज्यामध्ये आपण आणला. माझ्याकडे विधी न्याय खात्याची जबाबदारी आल्यानंतर या राज्यामध्ये असलेले पब्लिक ट्रस्ट या ठिकाणी नोंदणी झालेले धर्मादाय दवाखान्याने मोफत ऑपरेशन उपचार करण्याची कायद्याने आवश्यकता होती. 10% त्यांनी मोफत केले पाहिजे. हे सगळे दवाखाने मोठ्या मोठ्या शहरातले आहेत. मुंबईमध्ये 80% दवाखाने, बॉम्बे हॉस्पिटल, रहेजा, हिंदुजा, जसलोक, त्यानंतर बीच कॅन्डी, सैफी, पुण्यातलं रुबी, जहांगीर, मंगेशकर सगळे हॉस्पिटल हे धर्मादाय दवाखाने आहेत. त्यांना जमिनी मोफत दिलेल्या आहेत. त्यांना शेकडो कोटी सवलती शासनाने दिलेल्या आहेत आणि सरकारनं एकच अपेक्षा केली होती येणाऱ्या गरिबांच्यावर तुम्ही मोफत उपचार करा. एखाद्या गरिबाच्या घरात हृदयविकाराचा उपचार करायची पाळी आली किंवा ऑपरेशन करायची पाळी आली, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, ब्रेन लाखो रुपये एका वेळेला लागतात. ही गरीब माणसं आणणार कुठनं? बनवून मी खात्याचा मंत्री होतो. मी बघितलं, मी अनेक वेळा पाहणी केली. एकही दवाखाना शेकडो कोटी सवलती घेत आहेत आणि गरिबांच्यावर उपचार करत नाहीत. म्हणून मी कायदा विधानसभेमध्ये आणला. जे दवाखाने एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.